पुण्याच्या एका मध्यमवर्गीय सोसायटीतील त्या छोट्याशा घराच्या खिडकीवर पावसाचे थेंब आदळत होते, म्हणजे पावसाचे थेंब पडत होते. आतल्या खोलीत मात्र वातावरणात प्रचंड उष्णता आणि तणाव भरलेला होता. भिंतीवर टांगलेल्या घड्याळाचा टिकटिक असा आवाज अनन्याच्या काळजात धडधड वाढवत होता. तू आमचे काहीच ऐकणार नाहीस का अनन्या? वयाच्या 19व्या वर्षी तुला काय समजते? आयुष्यातले तिच्या वडिलांचा तो आवाज खूप मोठ्या आवाजात होता, थरथरत. मला माझे आयुष्य स्वतःच्या अटीवर जगायचे आहे बाबा. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर माझे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. अनन्याचा आवाजही तितकाच चढलेला होता. तिची आई एका कोपऱ्यात उभी राहून अश्रू ढाळत होती. अनन्या बाळा, राग आवर. बाहेरचे जग खूप क्रूर आहे. घर सोडणे जितके सोपे वाटते तितकेच बाहेर राहून स्वतःला सिद्ध करणे सोपे नाही. पण अनन्याच्या डोळ्यात तारुण्यातील बंडखोरीचे आणि स्वाभिमानाचे भूत स्वार झाले होते. घरात दररोज होणारी किरकोळ वाद, तिच्या कॉलेजच्या अभ्यासावर आणि स्वतःच्या स्वातंत्र्यावर घातली जाणारी बंधने, यामुळे ती तात्पुरती गुदमरून गेली होती. तिला वाटत होती की एकदा का ती या घरातून बाहेर पडली की तिला तिचे स्वतंत्र मुक्त आकाश मिळेल. त्या एका रात्री भावनांच्या भरात आणि रागाच्या भरात तिने आपली बॅग भरली. आईच्या डोळ्यातला काळजीचा आणि वडिलांच्या डोळ्यातला संतापाचा भाव मागे टाकत तिने दरवाजा कायमचा बंद केला. तिला वाटले होते की ती तिच्या स्वातंत्र्याकडे पाऊल टाकत आहे, पण तिला हे माहीत नव्हते की हे पाऊल तिला एका अशा अनोळखी आणि खडतर वाटेवर घेऊन जाणार आहे, जिथे प्रत्येक वळणावर तिची परीक्षा ठरणार होती. आता घर सोडल्यानंतरचे पहिले काही दिवस अनन्यासाठी म्हणजे एखाद्या स्वप्नासारखे होते, जे प्रत्येकालाच असतात, एखाद्या स्वप्नासारखे. तिने कोलकात्याच्या एका मध्यमवर्गीय भागात एका लहानशा गल्लीत एक छोटीशी 1 रूम किचनची खोली भाड्याने घेतली होती. भिंतीवरचे प्लास्टर उखडलेले होते, पण तरीही ती तिची स्वतःची जागा होती. ती तिची स्वतःची ओन स्पेस होती. तिला ती खोली स्वतःचं स्वातंत्र्य देणार होती. एका आठवड्यातच अनन्याला स्वतःच्या वास्तवाची जाणीव होऊ लागली. कॉलेजची फी, खोलीचे भाडे, विजेचे बिल, रोजच्या खाण्यापिण्याचा खर्च आणि भाजीपाल्याचे पैसे, हे सगळे गणित अनन्याच्या अवाक्याबाहेर जाऊ लागले. तिने तिच्या साठवलेल्या थोड्याशा पैशातून सुरुवात केली, पण ते पैसे बर्फासारखे वितळत होते. सकाळी उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत तिच्या डोक्यात फक्त पैशांचा विचार फिरत असायचा. पुढच्या महिन्याचे भाडे कसे द्यायचे, कॉलेजचे प्रोजेक्ट्स कसे पूर्ण करायचे, जर खिशातले पैसे संपले तर उद्या काय खायचं, का उद्या उपाशी मरायचं. रात्री जेव्हा गल्लीतील दिवे मंद व्हायचे आणि संपूर्ण शहर झोपी जायचे, तेव्हा त्या अंधाऱ्या खोलीत अनन्या एकटी गादीवर पडून राहायची. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. तिला आईची आठवण यायची, पण तिने स्वतःहून घर सोडल्यामुळे स्वतःच्या स्वाभिमानापोटी ती आईला फोन करू शकत नव्हती. हार मानणे तिच्या रक्तामध्ये नव्हते, पण टिकून राहणे तितकेच कठीण झाले होते. भुकेची जाणीव जेव्हा तीव्र व्हायची तेव्हा ती फक्त पाणी पिऊन झोपण्याचा प्रयत्न करायची. 19 वर्षांच्या एका मुलीसाठी जिने कधीही आयुष्यात दुःखाची झळ सोसली नव्हती, हा मानसिक आणि शारीरिक ताण असह्य ठरत होता. आता अशाच एका मध्यरात्री जेव्हा खोलीत शांतता पसरली होती आणि अनन्याच्या पोटात भुकेची तीव्र कळ येत होती, तिने तिचा मोबाईल उचलला. मन विचलित करण्यासाठी ती सोशल मीडियावरील मेसेज आणि पोस्ट स्क्रोल करत होती. तिथे तिचे मित्रमैत्रिणी आपापल्या आनंदी आयुष्याचे, पार्ट्यांचे आणि सहलींचे फोटो पोस्ट करत होते. ते पाहून अनन्याच्या मनातील एकाकीपणा अजून वाढला. तिला वाटले की संपूर्ण जगात ती एकमेव व्यक्ती आहे का जितकी असहाय्य आणि एकटी आहे. तिने तिच्या प्रोफाईलवर एक साधी पण मनातली व्यथा मांडणारी ओळ लिहिली. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडते जिथे आपल्याला फक्त एका मदतीचा हात हवा असतो, पण तो मागण्याची ताकदही आपल्यामध्ये नसते. काही मिनिटातच तिच्या त्या पोस्टवर लाईक्स येऊ लागले, पण ते सगळे औपचारिक होते. कोणालाही त्या ओळ्यांमागील तिचे दुःख समजले नव्हते. पण एका व्यक्तीने त्या पोस्टवर कमेंट केली नाही, तर थेट तिच्या इनबॉक्समध्ये मेसेज केला. मेसेज होता, तुम्ही खूप तणावात दिसत आहात, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात, सर्व काही ठीक आहे ना. अनन्याने मेसेज पाठवणाऱ्याची प्रोफाईल पाहिली. नाव होते राघव.
राघवचे वय साधारण 40 ते 50च्या दरम्यान असावे. त्याच्या प्रोफाईल फोटोवरून तो एक शांत, सुशिक्षित आणि गंभीर व्यक्तिमत्व वाटत होता. तो मूळचा ओडिसातील एका शहरात राहणारा एक यशस्वी उद्योगपती होता. सुरुवातीला अनन्याचे त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले. अनोळखी लोकांशी बोलणे धोक्याची असू शकते हे तिला माहीत होते. पण जेव्हा राघवचा दुसरा मेसेज आला, मी तुम्हाला त्रास देण्यासाठी मेसेज केलेला नाही, जर तुम्हाला बोलण्याची इच्छा नसेल तर मी पुन्हा मेसेज करणार नाही, पण जर तुम्हाला तुमचे मन हलकं करायचं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ते मला जरी सांगायची तुमची इच्छा असेल तर मी ते ऐकण्यासाठी तयार आहे. राघवच्या त्या शब्दांमागील नम्रता आणि संयम अनन्याला स्पर्शून गेला. त्या रात्री अनन्याला कोणाची तरी गरज होती. कोणीतरी असेल जे तिला ओळखत नसेल, तिला जज करणार नाही आणि तिचे ऐकून घेईल. आता राघवचा प्रवेश, एक वेगळा दृष्टिकोन. अनन्याने हळूहळू राघवशी बोलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बोलणे खूप औपचारिक होते. अनन्याने तिचे संपूर्ण आयुष्य उघड केले नाही, पण तिने इतके नक्की सांगितले की ती घर सोडून एकटी राहत आहे आणि सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. राघवने तिचे सगळे ऐकून घेतले. त्याने तिला कोणतेही उपदेश दिले नाहीत. त्याने तिला विचारले नाही की तू घर का सोडलेस किंवा तू चुकीचं केलंस. उलट त्याने तिच्या परिस्थितीची आणि तिच्या धैर्याची प्रशंसा केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनन्या कॉलेजवरून थकलेली आणि भुकेलेली घरी परतली. तिच्याकडे त्या दिवशी पण खाण्यासाठी काहीच नव्हते. म्हणजे तिने अगोदरच्या आदल्या दिवशी काही खाल्लं नव्हतं आणि ज्या रात्री त्या माणसाशी संवाद झाला राघवशी, त्या रात्रीही तिने काही खाल्लं नव्हतं. होल दिवसभर पण तिने काहीच खाल्लं नव्हतं. त्या दिवशी खाण्यासाठी काहीही नव्हते. त्याच वेळी राघवचा मेसेज आला, अनन्या तू आज दुपारपासून काही खाल्ले आहेस का. अनन्याने टाईप केले, नाही आज इच्छा नव्हती. राघवने तिचे खोटे लगेच ओळखले. इच्छा नव्हती की खिशात पैसे नव्हते. अनन्या शांत राहिली. तिचा स्वाभिमान तिला कबूल करू देत नव्हता. काहीच मिनिटात तिच्या मोबाईलवर फूड डिलिव्हरी ॲपवरून मेसेज आला, तुमचे जेवण 10 मिनिटात पोहोचत होते. राघवने अनन्याच्या पत्त्यावर तिच्या आवडीचे गरम गरम जेवण आणि काही स्नॅक्स ऑर्डर केले होते. अनन्या अचंबित झाली जेव्हा डिलिव्हरी बॉयने ते जेवणाचे पार्सल तिच्या हातात दिले. तेव्हा अनन्याच्या डोळ्यातून पाणी साचले. तिने कित्येक दिवसानंतर पोटभर आणि आवडीचे जेवण खाल्ले होते. तिने राघवला मेसेज केला, तुम्ही हे का केले. मी तुमच्याकडून पैसे किंवा मदत मागितली नव्हती. राघवने उत्तर दिले, अनन्या मी तुला पैसे पाठवून तुझ्या स्वाभिमानाला धक्का देऊ इच्छित नाही, पण माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. मी तुला माझी लहान बहीण किंवा एक मैत्रीण मानतो. एका मित्राने दुसऱ्या मित्राला जेवण देणे यात काहीच चुकीचे नाही. अनन्याला थोडंसं छान वाटलं. अनन्याला एकतर 2 दिवसापासून अनन्या इतकी भुकेजलेली होती की तिला म्हणजे खूप जास्त जेवण करण्याची इच्छा होती. तिच्या बॉडीमध्ये अशक्तपणा आला होता. त्या दिवसानंतर राघव आणि अनन्या यांच्यात रोज संवाद होऊ लागला. रोज डेली कम्युनिकेशन होऊ लागलं. सोशल मीडियाचं जग आहे आता, सोशल मीडियाची इव्होल्युशन झालेली आहे. ते रोज बोलू लागले. राघव रोज सकाळी तिची विचारपूस करायचा, ती वेळेवर खात आहे की नाही, अभ्यासाचे काय चालले आहे याची काळजी राघव घ्यायचा. जेव्हा जेव्हा अनन्याला पैशांची अडचण यायची तेव्हा राघव कधीही तिच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करत नसे. त्याऐवजी तो तिचे किराणा सामानाचे बिल ऑनलाईन भरून दे, तिचे मोबाईल रिचार्ज करायचा किंवा तिची कॉलेजची पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करून द्यायचा, तिच्या घरी पाठवायचा. राघवच्या या वागण्याने अनन्याच्या मनातील त्याच्याबद्दलची भीती पूर्णपणे निघून गेली. तिला वाटू लागले की समाजात अजूनही अशी माणसे आहेत जी कोणत्याही स्वार्थाशिवाय मदत करतात. परंतु अनन्याच्या मनात अधूनमधून शंकेची पालही चुकचुकायची. हा माणूस माझ्यासाठी इतके का करतोय, याच्या बदल्यात त्याला माझ्याकडून काय हवे असेल का, हे नाते नेमके काय आहे. मी 19 वर्षाची, तो 45 वर्षाचा. समाजाच्या नजरेत या नात्याला शुगर डॅडी किंवा एका श्रीमंत व्यक्तीने तरुणीला दिलेला आर्थिक आधार असे नाव दिले गेले असते. पण अनन्यासाठी ते केवळ एका पैशांचे नाते नव्हते. तिच्यासाठी राघव हा एक असा भक्कम खांदा होता ज्याच्यावर डोके ठेवून ती तिच्या संघर्षाच्या काळात विश्रांती घेऊ शकत होती. अनन्या आता पूर्वीसारखी असहाय्य नव्हती. ती पुन्हा एकदा हसायला शिकली होती, अभ्यास करू लागली होती,
पण तिला हे माहीत नव्हते की आयुष्याच्या पटलावर जेव्हा शांतता येते तेव्हा ती बऱ्याचदा येणाऱ्या मोठ्या वादळाची पूर्वसूचना असते. तिच्या भूतकाळातील एक व्यक्ती तिच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्यासाठी तयार होती आणि त्या व्यक्तीच्या येण्याने हे नव्याने सावरलेले आयुष्य पुन्हा एकदा विस्कटणार होतं, रस्त्यावरती येणार होतं, आयुष्याच्या चिंधड्या उडणार होत्या. कोलकात्यात हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागत होती. अनन्याच्या आयुष्यात राघवच्या उपस्थितीमुळे एक प्रकारची मानसिक आणि आर्थिक स्थिरता आली होती. ती आता कॉलेजमध्ये व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकत होती. रोज संध्याकाळी तिची राघवशी फोनवर किंवा मेसेजवर बोलणे व्हायचे, रेग्युलर बोलणे व्हायचे त्या दोघांचे, जे काही असेल ते. सो राघवने तिच्याकडून कधीही कोणत्याच गोष्टीचा कधीच आग्रह धरला नव्हता. तो फक्त तिच्या सुखाची, सुरक्षिततेची खात्री करून घेत असे. पण एक दिवस जेव्हा अनन्या कॉलेजच्या गेटवरून बाहेर पडत होती तेव्हा तिला समोरच्या रस्त्यावर एक अनोळखी चेहरा दिसला. धुरकट संध्याकाळच्या प्रकाशात तो तरुण उभा होता. अस्ताव्यस्त केस, अंगात साधा जॅकेट आणि डोळ्यात एक प्रकारची व्याकुळता. तर तो कोण होता? तर तो कबीर होता. अनन्याचा बालपणापासूनचा प्रियकर आणि तिचा पहिला विश्वास. आता पुण्याहून निघताना तिने कबीरशीही सगळे संबंध तोडले होते, पण कबीरने तिचा शोध घेत शेवटी कोलकात्याची वाट धरली होती. अनन्या कबीरचा आवाज ऐकून अनन्याचे पाऊल तिथेच खिळले. कबीर, तू इथे काय करतोयस? अनन्याच्या आवाजात आश्चर्य आणि भीतीचे मिश्र भाव होते. मी तुला शोधत इथे आलोय, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. माझं जगणं मुश्किल झालं आहे तुझ्याशिवाय. अनन्या, मी पुणे सोडले, घर सोडले फक्त तुझ्यासाठी. मी माझी आई वडील, बहीण भाऊ सगळं नातं सोडलं, मी जे जॉब सोडला फक्त तुझ्यासाठी. सो कबीर तिच्या जवळ येत म्हणाला. कबीरच्या डोळ्यात अश्रू होते. अनन्याचे मन क्षणभर विचंबित झाले. भूतकाळातील बालपणीच्या आठवणी, त्यांनी एकत्र घालवलेले क्षण, शाळेच्या दिवसातील प्रेम, हे सगळे तिच्या डोळ्यांसमोर तळू लागले. ज्यावेळी ती पूर्णपणे एकटी पडली होती त्यावेळी तिला कबीरची खूप गरज होती. आज तो तिच्यासमोर उभा होता, पण परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. कबीरकडे राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती आणि खिशात पैशांची चणचण होती. अनन्याने त्याला काही दिवसांसाठी तिच्या त्या छोट्याशा खोलीमध्ये राहण्याची परवानगी दिली. तिने विचार केला की कबीर लवकरच काहीतरी काम शोधेल आणि स्वतःचे पाऊल कुठेतरी रोवेल, 4 पैसे कमवून घरात आणेल. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. कबीरच्या येण्याने अनन्याचा एकाकीपणा पूर्णपणे नाहीसा झाला. ती दोघे एकत्र स्वयंपाक करायचे, गप्पा मारायचे आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचे. सो अनन्याला वाटले की तिला तिचे गमावलेले जग परत मिळाले आहे, परंतु वास्तव हळूहळू आपले कुरूप रूप दाखवू लागले. कबीरला कोलकात्यात कोणतेही स्थिर काम मिळत नव्हते. तो दिवसभर खोलीत बसून राहायचा किंवा मित्रांशी फोनवर बोलायचा. त्याच्यामध्ये जिद्द किंवा भविष्याबद्दलचे कोणतेही गांभीर्य दिसत नव्हते. हळूहळू घर खर्चाचा सर्व भार पुन्हा एकदा अनन्यावरच येऊ लागला. कबीरच्या खाण्यापिण्याचा खर्च, त्याचा सिगारेटचा खर्च आणि दैनंदिन गरजा यामुळे अनन्याचे बजेट पुन्हा कोलमडले. त्याचवेळी राघवची मदत पूर्वीप्रमाणेच सुरू होती. जेव्हा जेव्हा अनन्याला पैशांची अत्यंत गरज भासायची तेव्हा ती राघवशी बोलायची. राघव तिला विचारल्याशिवाय ऑनलाईन जेवण मागवून देई, किराणा सामानाचे पैसे भरून देई किंवा तिच्या खात्यावर आवश्यक ती मदत पाठवून देई. अनन्या आता एका विचित्र चक्रव्यूहात अडकली होती. कबीर खोलीत बसून जेवण खायचा. तो अनेकदा राघवने पाठवलेल्या पैशांतून ऑर्डरमधून राघवने पाठवलेले जे पैसे आहेत त्याच्यामधून कबीरचा पण खर्च व्हायचा. राघवने पाठवलेले जे जेवण आहे त्याच्यामधून कबीर पण जेवण करायचा. आता राघवपासून अनन्याने कबीरच्या येण्याची गोष्ट लपवून ठेवली होती. तिला भीती वाटत होती की जर राघवला कळली की तिच्यासोबत तिचा प्रियकर राहतोय तर तो तिला मदत करणे बंद करेल. कोणीही मदत करणं बंदच केलं असतं. तिच्याबद्दल चुकीचा ग्रह करून घेईल. दुसऱ्या बाजूला
बाजूला तिने कबीरला राघवबद्दल काहीही स्पष्ट सांगितले नव्हते. तिने कबीरला फक्त इतकेच सांगितले होते की ती ऑनलाईन काही फ्रीलान्स कामे करते ज्यातून तिला हे पैसे मिळतात. दररोज रात्री जेव्हा कबीर झोपी जायचा तेव्हा अनन्या बाल्कनीत जाऊन राघवचे मेसेज वाचायची. राघवचा मेसेज यायचा, अनन्या आज तू खूप थकलेली दिसत होतीस, जेवलीस ना व्यवस्थित, स्वतःची काळजी घे, असं राघव म्हणायचा. काळजीपोटी अनन्याच्या त्या मेसेजकडे पाहून अनन्याच्या छातीत वेदनेची एक कळ उठायची. मी राघवशी फसवणूक करत आहे का? तो माझ्यावर इतका विश्वास ठेवतो, माझी काळजी घेतो आणि मी त्याच्या पैशावर कबीरचे पोट भरले आहे. तिच्या मनातील हे द्वंद्व तिला आतून खात होते. एका बाजूला तिचे भूतकाळातील प्रेम कबीर होते, जे आता तिच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते. का अवलंबून होते? कारण की तो एकतर भिकारी होता, त्याच्याजवळ 1 रुपया नव्हता त्याच्या खिशामध्ये, त्याला स्वतःच्याच खायच्या प्यायच्या याचे वांदे होते, त्याच्यामुळे तो अनन्यावरती डिपेंडंट होता, ज्याने तिचे आयुष्य सावरले होते, राघवने. कबीर जेव्हा राघवने मागितलेल्या अन्नाचा आस्वाद घ्यायचा तेव्हा अनन्याला प्रचंड अपराधीपणाची जाणीव व्हायची, पण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, कारण राघव तिच्यासाठी खूप काही करायचा, पण कबीर तिचा बचपन का प्यार था. इसीलिए हळूहळू कबीर निष्काळजी जरी असला तरी तो मूर्ख नव्हता. त्याच्या लक्षामध्ये यायला लागले की अनन्याच्या खर्चाचे गणित जुळत नाही आहे. ती करत असलेल्या छोट्या मोठ्या पार्ट टाईम कामातून इतके पैसे येणे अशक्य नव्हते. एका संध्याकाळी अनन्या कॉलेजमध्ये असताना तिचा मोबाईल घरीच विसरली. त्याचवेळी राघवचा फोन आला. कबीरने फोन वाचताना पाहिला, स्क्रीनवर फक्त आर असे नाव येत होते. कबीरच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तिने फोन उचलला नाही, म्हणजे कबीरने फोन उचलला नाही, पण थोड्या वेळाने एक मेसेज फ्लॅश झाला मोबाईलच्या स्क्रीनवरती. अनन्या, मी तुझ्या ऑनलाईन शॉपिंग कार्डचे बिल भरले आहे, सामान उद्या सकाळी पोहोचेल, काही अडचण असेल तर सांग पैशांची. कबीरने तो मेसेज वाचला आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने अनन्याच्या मोबाईलमधील जुने चॅट शोधण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईलला पासवर्ड होता. जेव्हा अनन्या संध्याकाळी घरी परतली कॉलेजहून तेव्हा खोलीत पूर्ण अंधार होता. कबीर खिडकीजवळ उभा राहून सिगारेट ओढत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. कबीर, काय झाले? तू अंधारात का बसला आहेस? अनन्याने लाईटचा जे बटन असतं ते स्विच ऑन करत कबीरला विचारले. कबीर तिचा मोबाईल तिच्यासमोर टेबलावर फेकला. हा आर कोण आहे? अनन्या. अनन्याचा चेहरा पांढरा पडला. तिच्या हातातील पिशवी म्हणजे बॅग जी कॉलेजची होती ती खाली पडली. आता कबीर, मी तुला समजावून सांगते जे काही आहे. तू जसा विचार करत आहेस तसं आरमध्ये आणि माझ्यामध्ये काही नाही, अनन्या चाचरत म्हणाली. मग काय आहे? सांग मला. हा कोणता माणूस आहे जो तुझे बिलाचे पैसे भरतोय? तू फ्रीलान्स काम करतेस की अजून काही करतेस? कबीरचा आवाज मोठ्याने घुमू लागला. तो फक्त एक मित्र आहे. ज्यावेळी तू माझ्यासोबत नव्हतास, ज्यावेळी माझ्याकडे खायला अन्न नव्हते, त्यावेळी या माणसाने मला मदत केली होती. या माणसाने मला जेवण सेंड केलं होतं. या माणसाने मला कॉलेजच्या फीससाठी पैसे दिले होते. अनन्यानेही रागाने कबीरला उत्तर दिले. मित्र? कोणताही अनोळखी पुरुष एका तरुण मुलीला विनास्वार्थी पैसे कसा देऊ शकतो? अनन्या, तुला काय वाटते? मी लहान मूल आहे का? मी चमच्याने दूध पितोय का? तू मला फसवते आहेस. कबीरने तिच्यावर ओरडत टेबलावरचा ग्लास खाली फेकला. काचांचे तुकडे सगळ्या खोलीभर विखुरले होते. त्या रात्री दोघांमध्ये प्रचंड भांडण झाले. कबीरच्या मनात संशयाचे विष कालवले गेले होते, तर अनन्याच्या मनात कबीरच्या या वागण्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली होती. तिने कबीरसाठी स्वतःचे घर, स्वाभिमान मनाला लावला होता आणि तोच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. कबीरने तिला धमकी दिली की तिने राघवशी असलेले सर्व संबंध जे आहे ते तोडून टाकलेले आहेत. पण अनन्याला माहीत होते की जर तिने राघवशी संपर्क तोडला तर तिचा दैनंदिन खर्च चालवणे अशक्य होईल, कारण कबीर अजूनही कोणतीही नोकरी करत नव्हता. तो तर भिकारी होता. तो तर अनन्याच्या पैशावरती डिपेंड होता. तो तर राघवने जे जेवण ऑर्डर करेल त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा.
नात्यात विश्वासाची जागा संशयाने घेतली होती. कबीर आणि अनन्या यांच्यातील ते छोटेसे घर आता प्रेमाचे ठिकाण राहिले नव्हते, तर ते एका युद्धाचे मैदान बनले होते. आणि या सर्वांची कल्पना नसलेला राघव ओडिशामध्ये बसून अनन्याला भेटण्याची एक मोठी योजना आखत होता. कबीरसोबत झालेल्या त्या वादळानंतर खोलीत एक अस्वस्थ शांतता पसरली होती. दोघे एकाच छताखाली होते, पण त्यांच्यात संवादापेक्षा संशयाची भिंत जास्त उंच झाली होती. कबीर आता अनन्याच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होता. ती कोणाशी बोलते, कधीही बाहेर जाते आणि तिच्या मोबाईलवर कोणाचे मेसेजेस येतात तो ती चेक करत होता. अशाच एका तणावपूर्ण वातावरणात राघवचा एक मेसेज आला. अनन्या, मी पुढच्या आठवड्यात काही महत्त्वाच्या कामासाठी कोलकात्याला येत आहे. आपण यावेळी प्रत्यक्ष आमने सामने भेटू. मला तुला भेटून खूप जास्त आनंद होईल, त्याच्यामुळे तू मला भेटणार आहेस. तो मेसेज वाचून अनन्याचे हृदय धडधड धडधड होऊ लागले. राघवने तिच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नव्हता. तिने जेव्हा जेव्हा मदत मागितली तेव्हा त्याने निस्वार्थपणे तिला आधार दिला होता. त्यामुळे त्याला नाही म्हणणे अनन्यासाठी नैतिकदृष्ट्या खूप जास्त कठीण होते. पण दुसरीकडे वास्तव अत्यंत भयानक होते. जर राघव कोलकात्यात आला आणि तिने त्याला भेटायला जाण्याचा प्रयत्न केला तर कबीर काय करेल याची कल्पना तो करू शकत नव्हता. अनन्या करू शकत नव्हती. कबीरचा राग आता हिंसेचे रूप घेणार होता. हिंसेचे रूप घेण्यासाठी तो लागला होता. तिने राघवला रिप्लाय दिला, राघवजी नक्कीच, पण माझी कॉलेजची परीक्षा जवळ येत आहे. असं अनन्या काही पण कारणं द्यायची. त्यामुळे वेळ मिळेल की नाही मला सांगता येत नाही. राघवने अतिशय शांतपणे उत्तर दिले, काही हरकत नाही अनन्या, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे आत्ता. मला तुझ्या सोयीनुसार वेळ दे. अगदी अर्धा तास, अगदी 2 मिनिट, 1 मिनिट, अर्धा सेकंड जरी भेटलीस तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला तुला प्रत्यक्षात आमने सामने समोरासमोर भेटायचं आहे, त्याच्यामुळे तू मला भेटण्यासाठी. राघव ओडिशाहून कोलकात्यात दाखल झाला. त्याने पार्क स्ट्रीटजवळ एका चांगल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. त्या दिवशी सकाळी कबीर खोलीतच होता. तो दिवसभर अनन्याच्या बाजूलाच फिरत होता. जणू काही तिला पकडण्यासाठी तो दबा धरून बसला आहे. राघवचा मेसेज आला, अनन्या, मी हॉटेलवर पोहोचलो आहे. तू कधी येऊ शकतेस. अनन्याच्या हाताला, पायाला, सगळ्या अंगाला, चेहऱ्याला सगळीकडे घाम फुटला. ती बाथरूममध्ये गेली आणि तिने तिथून राघवला टाईप केले, माझी चुलत बहीण आज अचानक माझ्याकडे आली आहे आणि कबीर म्हणजे माझे काही मित्रही एकत्र अभ्यास आम्ही करणार आहोत. मला आज निघणे कठीण वाटते राघवजी. सो तिने राघवशी बोलताना अनेक कारणे सांगून वेळ मारून घ्यायचा प्रयत्न केला. राघव संपूर्ण दिवस हॉटेलमध्ये तिची वाट पाहण्यात घालवला. त्याने तिच्यासाठी शहरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये टेबल पण बुक केला होता. पण अनन्या खोलीतून बाहेर पडूच शकली नाही. तिने कबीर आणि तिच्या मित्रांसोबत वेळ घालवण्याचे खोटे कारण पुढे केले. रात्री जेव्हा राघवचा मेसेज आला, काही हरकत नाही अनन्या, मला समजते तुझा दिवस व्यस्त होता, आपण उद्या प्रयत्न करूया का. उद्या तू मला 5 मिनिट भेटशील का. उद्या तू मला 1 मिनिट भेटशील का. अगं तू माझ्याशी 2 मिनिट भेट, फक्त मला तुला बघायचं आहे समोरासमोर. राघवच्या या सामंजस्यपूर्ण वृत्तीने अनन्याच्या मनातील अपराधीपणाची भावना 100 पटीने वाढवली. तो माणूस तिच्यासाठी इतका विचार करत होता की ती त्याच्याशी खोटे बोलून त्याला टाळत होती. राघवने हार मारली नाही. त्याला वाटले की कदाचित अनन्याला कोलकात्यात भेटणे तिला संकोच वाटत असावे. त्यांनी पुढच्या महिन्यात तिला एका शांत ठिकाणी भेटण्याचा प्रस्ताव ठेवला. अनन्या, तू विकेंडला काही दिवसांसाठी बाहेर जाऊ शकतेस का. आपण ओडिशात किंवा जवळच्या एखाद्या हिल स्टेशनवर भेटू. प्रवासाचा सर्व खर्च मी करेन. तुझे तिकीट्स बुक करून देईन. तुझा खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा, बाहेर जाण्याचा, तुझ्या कपड्यांपासून प्रत्येक खर्च मी करेन. तू येऊ शकशील का. त्याने तिच्यासाठी कोलकात्याहून सुटणाऱ्या ट्रेनची पण तिकिटे बुक केली होती आणि तिला ऑनलाईन तिकीट पाठवून दिली होती. पण जशी प्रवासाची तारीख जवळ यायची तशी अनन्याच्या मनात भीतीची प्रचंड लाट उठायची. जर कबीरला हे कळले तर, मी गेले आणि मागे कबीरने काही भयंकर पाऊल उचलले तर. प्रवासाच्या अगदी आदल्या रात्री अनन्या राघवला फोन करायची आणि काहीतरी वेगळेच कारण सांगायची. राघवजी, माझी तब्येत अचानक बिघडली आहे.
तीव्र ताप तिला आला किंवा कॉलेजमध्ये अचानक सरप्राईज टेस्ट ठेवली आहे, मला जाता येणार नाही. राघवने प्रत्येक वेळी अतिशय नम्रतेने तिचे कारण स्वीकारले. त्याने कधीही तिच्यावर राग व्यक्त केला नाही. तो फक्त इतकेच म्हणायचा, काही काळजी करू नकोस, आरोग्य आणि अभ्यास सर्वात आधी. तिकीट कॅन्सल करण्याची चिंता तू करू नकोस, मी ते पाहीन. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 3 ते 4 वेळा अनन्याने अशाच प्रकारे राघवची तिकिटे आणि प्लॅन्स ऐनवेळी रद्द करून टाकले. राघवलाही आता हळूहळू जाणू लागले होते की अनन्या त्याला प्रत्यक्ष भेटण्यास घाबरत आहे किंवा ती टाळाटाळ करत आहे. पण तरीही त्याने तिच्यावर कधीही संशय घेतला नाही किंवा तिला बोलणे थांबवले नाही. तो तिच्या परिस्थितीच्या मर्यादा समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अनन्याचे आयुष्य आता 2 पूर्णपणे भिन्न टोकावर खेचले गेले होते. एका बाजूला राघव होता आणि एका बाजूला कबीर होता. राघवला ती कधीही प्रत्यक्ष भेटली नव्हती, पण ज्याचा भावनिक आणि आर्थिक आधार तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी ढाल बनला होता. त्याच्याशी तिचे कोणतेही शारीरिक व पारंपरिक नाते नव्हते, पण एक खोल आदराचा आणि विश्वासाचा बंध निर्माण झाला होता. दुसऱ्या बाजूला कबीर होता, ज्याला तिने तिच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष दिली होती, पण आता त्याच्यासोबत राहणे तिच्यासोबत एक छळ बनले होते. कबीर रोज रात्री दारू पिऊन येत होता. तो अनन्याच्या चारित्र्यावर शंका घ्यायचा आणि अनन्याच्या चारित्र्यावर तो संशय घ्यायचा. तू रोज कोणाशी चॅट करतेस ते मला सांगतेस का? तुझे पैसे कुठे जातात? असे प्रश्न विचारून तो तिला मानसिक, भावनिक, शारीरिक त्रास द्यायचा. तिला मारायचा अक्षरशः कधी कधी कबीर. अनन्या आता आतून खूप जास्त तुटली होती. तिला जाणीव झाली होती की आयुष्यात परत हा माणूस आणून खूप मोठी मी चूक केली आहे. तिने ज्या प्रेमाच्या आशेने त्याला राहू दिले होते ते प्रेम आता उरलेच नव्हते. तिथे फक्त ताबा मिळवण्याची वृत्ती आणि संशय शिल्लक राहिला होता. एका मध्यरात्री जेव्हा कबीर गाढ झोपला होता, अनन्या खिडकीजवळ बसून अश्रू ढाळत होती. तिने राघवचे जुने मेसेजेस काढले. राघवने एकदा लिहिले होते, आयुष्यात कधीही अशी वेळ आली की तुला वाटेल आता रस्ता संपला आहे, तर आठवण ठेव, कधी कधी नवा रस्ता शोधण्यासाठी जुना रस्ता सोडावाच लागतो. ते शब्द अनन्याच्या मनात गुंजत राहिले. तिला समजले होते की आता ती जुन्या रस्त्यावर चालत होती. तो तिला अंताकडे घेऊन जात आहे, पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? वादळ आता अगदी उंबरठ्यावर आले होते आणि एक असा भयानक प्रसंग घडणार होता जो अनन्याचे संपूर्ण आयुष्य कायमचे बदलून टाकणार होता. कोलकात्यातील त्या छोट्याशा खोलीतील हवा दिवसेंदिवस विषारी होत चालली होती. कबीरचा राग, संशय आणि नैराश्याचा उद्रेक होण्यासाठी एका फक्त ठिणगीची गरज होती आणि ती ठिणगी एका पावसाळी रात्री पडली. त्या दिवशी अनन्या कॉलेजमधून उशिरा परतली होती. तिचे काही प्रोजेक्ट सबमिट करायचे होते. ती खूप थकलेली होती. जेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा खोलीत दारूचा उग्र वास पसरलेला होता. कबीर जमिनीवर बसून दारू पित होता, दारू ढोसत होता. त्याचा चेहरा संतापाने लाल भडक झाला होता. कुठे होतीस इतका वेळ? कबीरचा आवाज चढला. नेहमीपेक्षा अधिक कठोर आणि अस्पष्ट होता. एकतर भिकारी, खिशात 1 रुपया नाही, तरीही एखाद्या स्त्रीवरती आवाज चढवून म्हणायचं, कुठे होतीस तू इतका वेळ? मी तुला सांगितले होते ना कबीर, आज माझी कॉलेजमध्ये सबमिशन होती. अनन्याने शांतपणे बॅग बाजूला ठेवली आणि त्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं. सबमिशन होती की त्या आर नावाच्या माणसाला भेटायला गेली होतीस? कबीर उठून तिच्यासमोर उभा ठाकला. त्याच्या डोळ्यांत अमानुष राग दिसत होता. कबीर, प्लीज, मी थकले आहे. रोज रोज तोच विषय काढून त्रास देऊ नकोस. अनन्याचा संयम सुटत चालला होता. तुला त्रास होतोय आणि मी तुझ्यासाठी सर्व काही, माझी आई, बहीण, घर, नोकरी, पैसा, माझं शहर सोडून मी तुझ्यासाठी आलोय आणि तू मलाच फसवत आहेस. कबीरने तिचा हात जोरात पकडला आणि तिला भिंतीवर ढकलले. अनन्याच्या पाठीत जोरात मार बसला. कबीर, सोड मला, वेडा झाला आहेस का? असं अनन्या म्हणू लागली. पण कबीर आता स्वतःच्या नियंत्रणामध्ये नव्हता. त्याचं डोकं सटकलं होतं.
संशयाच्या भूताने त्याला पूर्णपणे घेरले होते. त्याने अनन्यावर ओरडत तिच्यावर शारीरिक हल्ला केला. त्याने तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर मारहाण केली. अनन्या किंचाळली होती, दया याचिका करत होती, पण कबीरचे हात थांबत नव्हते. ज्या माणसावर तिने आयुष्यात सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, ज्याच्यासाठी तिने स्वतःच्या आई वडिलांना सोडले होते, तोच माणूस आज तिला अमानुषपणे मारहाण करत होता. अनन्याच्या शरीरावरच नव्हे तर तिच्या आत्म्यावरही खोल जखमा झाल्या होत्या. काही वेळाने कबीर स्वतःच्याच नशेत आणि रागाच्या भरात जमिनीवर पडून झोपी गेला. अनन्या कोपऱ्यात बसून हुंदके देत होती, रडत होती. तिचे ओठ सुजले होते, हातावर निळे व्रण उठले होते. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये ती तासनतास तशीच बसून राहिली. त्या रात्री तिला वास्तवाचा सर्वात मोठा धडा मिळाला होता. अंधप्रेमाच्या नावात ती स्वतःला पूर्णपणे गमावून बसली होती. तिने डोळ्यातले अश्रू पुसले. तिच्या मनातील कबीरबद्दलची सर्व आपुलकी आणि प्रेम एका क्षणात जळून खाक झाले होते. तिने उठून हळूच आपली बॅग उघडली. तिचे कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि जे काही थोडेसे पैसे उरले होते ते पिशवीत भरले. तिने कबीरकडे एक शेवटचा संतापजनक आणि दुःखी कटाक्ष टाकला. ज्या नात्याचा पायच संशय आणि हिंसेवर आधारित होता, ते नाते वाहून नेण्यात आता काहीही अर्थ नव्हता. पहाटेच्या मंद प्रकाशात जेव्हा माणूस शहर सोडतो, अनन्याने तो फ्लॅट कायमचा सोडला. तिच्याकडे आता कुठेही जाण्यासाठी जागा नव्हती, शिवाय एका जागेच्या तिचे स्वतःचे घर. अनन्याने थेट हावडा स्टेशन गाठले आणि पुण्याची ट्रेन पकडली. प्रवासात तिचे डोळे सुजले होते आणि शरीर वेदनेने कळवळत होते. पण त्यापेक्षा जास्त वेदना तिच्या मनाला होत होत्या. जेव्हा ती पुण्याच्या तिच्या घराच्या दारात उभी राहिली आणि तिने बेल वाजवली, तेव्हा तिच्या आईने दरवाजा उघडला. अनन्याची अवस्था पाहून आईच्या हातातली भांडी खाली पडली. अनन्या बाळा, काय झाले आहे? आईने तिला लगेच जवळ घेतले. वडिलांनी अनन्याचे सुजलेले तोंड आणि तिचा राग एका क्षणात निघून गेला. त्यांनी तिला आत घेतले. अनन्याने आईच्या कुशीत डोके ठेवले आणि ती ढसाढसा रडू लागली. तिने कबीरसोबत घडलेली सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. झाले ते झाले बाळा, तू सुरक्षित परत आलीस, यातच सर्व काही आले. हे तुझे घर आहे, तू इथेच राहा. या गोष्टीतच मी देवाचे खूप जास्त आभार मानतो. मी देवाला मनापासून प्रार्थना करतो. मी करेन याच्यानंतर. माझी मुलगी आज घरात सुरक्षित आली. पुढे काही दिवस अनन्यासाठी मानसिक आणि शारीरिक जखमा भरून काढण्याचे होते. आईची माया आणि घरच्या सुरक्षित वातावरणामुळे तिला हळूहळू बरं वाटू लागलं. तिने कबीरचा नंबर कायमचा ब्लॉक करून टाकला होता. आयुष्यात थोडे स्थैर्य, थोडी स्थिरता आल्यावर अनन्याला राघवची आठवण आली. तिने गेल्या काही दिवसांत त्याला एकही मेसेज केला नव्हता. तिला वाटले होते की कदाचित राघव आता तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रागावला आहे. तिने त्याच्याशी बोलणे थांबवावे. पण एका संध्याकाळी तिने अत्यंत संकोचाने मोबाईल उघडला आणि राघवचा मेसेज बॉक्स पाहिला. तिथे राघवचे अनेक मेसेज पडले होते. अनन्या, तू ठीक आहेस ना? अनन्या, तू जेवण केलीस का? अनन्या, तू कॉलेजला रेग्युलर जातेस का? असं काही अडचण आहे का अनन्या तुला? कृपया फक्त तू सुरक्षित आहेस इतका मेसेज कर. मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. राघवच्या या काळजीयुक्त मेसेजमुळे अनन्याचे डोळे पाणावले. तिने राघवला सर्व काही खरे सांगण्याचा निर्णय घेतला. तिने त्याला मेसेज केला, राघवजी, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप मोठ्या प्रमाणात खोटे बोलले. मी ज्याच्यासोबत राहत होते तो माझा जुना प्रियकर कबीर होता. मला वाटले होते की सर्व काही ठीक होईल, पण त्याने मला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. मी ते सगळं सोडून आले. आता आईवडिलांकडे पुण्याला परत आले आहे. काही मिनिटातच राघवचा फोन आला. अनन्या, तू आता कशी आहेस? तुला जास्त मार लागला नाही ना? राघवचा आवाज चिंतेने भरलेला होता. स्टोरी खूप मोठी झालेली आहे ऑलरेडी, म्हणजे 34 मिनिट होत आलेले आहेत. सो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा. स्टोरीचा पार्ट 2 मी सांगेन. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पार्ट 2मध्ये. जर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगितला असाल तेव्हाच मी स्टोरीचा पार्ट 2 टाकणार आहे, अदरवाईज मी नाही टाकणार आहे पार्ट 2.
कोणी बघतच नसेल, कोणी ऐकतच नसेल तर स्टोऱ्या मग टाकून काय उपयोग ना. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ॲटलिस्ट 100 कमेंट करा की स्टोरी टाका पार्ट 2, देन मी अपलोड करेन पार्ट 2. भेटूया पुढच्या एका नवीन स्टोरीला घेऊन. तोपर्यंत बाय, धन्यवाद.